फसव्या जीएसटी इन्स्पेक्टरचा मनसेकडून पर्दाफाश, विद्यार्थ्यांची लाखोंची फसवणूक उघड। कल्याण शहरात स्पर्धा परीक्षांची तयारी करून देण्याच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या एका बोगस क्लास चालकाचा पर्दाफाश महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने केला आहे। सिद्धार्थ लॉजिक या नावाने सुरू असलेल्या या क्लासमध्ये जीएसटी इन्स्पेक्टर असल्याचा बनाव करून सिद्धार्थ सिंग चंडेल याने अनेक विद्यार्थ्यांकडून 15 ते 50 हजारांपर्यंत फी घेतली होती। आपण आत्तापर्यंत 700 विद्यार्थ्यांना सरकारी नोकरी मिळवून दिल्याचा खोटा दावा करत चंडेलने अनेकांची नोंदणी घेतली। मात्र प्रत्यक्षात योग्य शिक्षण न देता शिक्षक वारंवार बदलले जात होते। शिकवण्या अत्यंत सामान्य स्वरूपाच्या होत्या आणि विद्यार्थ्यांकडून फक्त पैसे उकळले जात होते। फीबाबत विचारणा केल्यास धमकी देणे, दमदाटी करणे असा प्रकार सुरू होता। या प्रकारची माहिती मिळाल्यानंतर मनविसेचे शहराध्यक्ष विनोद केणे, जिल्हाध्यक्ष परेश चौधरी आणि इतर पदाधिकाऱ्यांनी थेट क्लासवर धडक दिली। चंडेलकडे जेव्हा जीएसटी इन्स्पेक्टर असल्याचा पुरावा मागितला तेव्हा तो अडखळला। संतप्त कार्यकर्त्यांनी त्याला मनसे स्टाईल चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले आणि विद्यार्थ्यांचे पैसे परत द्यावेत अशी मागणी केली। या घटनेमुळे विद्यार्थ्यांप्रमाणेच पालकही संतप्त झाले असून पैसे गेलेच पण आमच्या मुलांचे वर्षही वाया गेले असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे। मनसेने विद्यार्थ्यांना अशा बनावट क्लासपासून सावध राहण्याचे आवाहन केले आहे आणि प्रशासनाकडून कठोर कारवाईची मागणी केली आहे। फेब्रुवारीमध्ये इथे आलो क्लासेसला, 5 महिने झाले। इथे जेव्हा मी आलो तेव्हा प्रजापती म्हणून सर होते। त्यांनी एवढे प्रॉमिसेस केलेत ना, म्हणजे 100 दीड तास आमची काउन्सिलिंग केली। दर वीकला कोणतरी सिलेक्टेड ऑफिसर आहे तो येईल शिकवेल, पण 5 महिन्यात फक्त यांनी 2 जण आणले। एक्झाम घेऊ, दर वीकला एक्झाम चालेल, यातलं काहीच झालं नाही। आम्ही विचार केला की आपण इथे शिकायला आलोय, मोठा मुद्दा नाही घ्यायचा। त्याच्यामुळे आम्ही पर्सनल लेवलला कोण इंडिव्हिज्युअली जाऊन समजत होतो, तर ते लोक याच्यावर दमदाटी करत होते की आमच्या हिशोबाने चालेल, तुला करायचं आहे ते कर। मग जेव्हा आम्ही ग्रुप मिळून बोललो तर त्यांनी त्या प्रजापती सराला इथून बाहेरच काढला। वाशीला तो लेक्चर घेतोय। आम्ही जेव्हा मेसेज केले की 2-3 आठवडे लेक्चर का नाही होते, तर तो म्हणतो मी गावाला आहे, एमर्जन्सी इश्यू झालाय। आम्हाला 2-3 दिवसांनी त्यांचं गुगलला अपडेट मिळतं, हे लोक गोवा फिरतात। तिथे अजून चीड आली। माझ्या बरोबरच्या 3 जणांनी 3-4 दिवसापूर्वी एक्झाम दिली। त्यावेळी आम्हाला खरं तर कळलं की शिकवलेल्यातलं काहीच एक्झाम मध्ये येत नाही, निव्वळ खोटेपणा चाललाय। ऍपचं लॉग इन देऊ, हे देऊ, त्यातलं काहीच झालं नाही। आणि मग शेवटी काहीच होणार नाही, आम्ही पण इथे शिकायला आलोय, म्हणून आम्ही आज या सगळ्यांची मदत घेऊन इथे एकत्रपणे आलेलो। मनसे ऑफिसला गेलो, मनसेच्या अधिकाऱ्यांना कॉल केले, ते एका फोनवरती आमच्या इथे आले। काल आम्ही सांगितलं, त्यांनी पहिले बोलले की तुमच्या पॅरेंट्सची आम्हाला सहमती हवी, जेणेकरून आम्हाला पण कळेल की हा तुमचे पॅरेंट्सही या गोष्टीला सहमत आहेत। मग आम्ही आज पॅरेंट्सला बोलवलं आणि पॅरेंट्स सोबत आज जे काय आलं ते उघडकीस आलं की ती व्यक्ती खोट्या नावावरती आम्हाला दमदाटी करत होती, पोरींना अक्षरशः हडतुडची भाषा वापरत होते। हम लोग से वो कभी भी प्रॉपर बात नहीं की है। हम जब भी उनको कंप्लेन करने के लिए गए हैं वो हमें डायरेक्ट बोलते हैं कि भाई हम तुमको फैकल्टी चेंज करके देंगे, लेकिन कभी भी फैकल्टी हमारी चेंज नहीं हुई है और हमें हमेशा झूठा ही दिलासा दिलाया गया है कि आपका सिलेक्शन होगा, आप पढ़ने में अच्छे हो। हम जितने पढ़ने में अच्छे थे, अब तो और कुछ भी नहीं आता है हमें पढ़ने के लिए। ये ऐसे क्लास है, फ्रॉड करते हैं। फीस हमारा अलग अलग लिया है, किसी से 30 लिया है, किसी से 50 लिया है, ऐसे ये लोग झूठ बोलते हैं। और यहाँ पर इनको बात करने की तमीज नहीं है। इनसे बात करने जाओ, कंप्लेन करने जाओ, ये हमसे उल्टा बात करते हैं। एज अ लेडीज बहुत ही उल्टा बात किया है इन्होंने। 25 विद्यार्थी आहेत ज्यांनी आमच्याकडे तक्रार केली। आमच्याकडे ऑफिशियली त्यांनी पत्र दिलं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नावाने, आणि ते आम्ही चौकशी केल्या असता हे सगळं बोगस असल्याचं जाणवलं। जेव्हा ते सर म्हणतात जीएसटी इन्स्पेक्टर आहेत चांडल म्हणून काहीतरी, ते इथे आले आणि त्यांचं व्हॅलिड आयडी नाहीये। प्रमुख म्हणजे त्यांना वर्दीवरती ते फोटो सेशन करू शकत नाही। त्यांनी ते केलेलं आहे आणि बॅनरवर लावले आणि भरपूर विद्यार्थ्यांना त्यांनी फसवलेलं आहे। माझ्या मते यांची एक ब्रँच वाशीला आहे, तिथे पण आमची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तिथेही कारवाई करेल येत्या 1-2 दिवसात। यांना आम्ही पैसे द्यायला विनंती केलेली आहे, ते आमच्या पद्धतीने विनंती आहे, पण ते पैसे देत आहेत। काही पैसे राहतील ते आम्ही पुन्हा त्यांच्या मागे लावून पैसे काढू। आणि ते विद्यार्थ्यांची खूप आरेरावीने बोलायचे, शिवीगाळ करायचे। विद्यार्थिनी आहेत, लहान लहान मुली आहेत, लहान लहान मुलं आहेत, त्यांना आरेरावीने शिवीगाळ करून त्यांच्याशी वाच्यता करायची। शिक्षणाचा दर्जा कसा?
शिक्षणाचा दर्जा त्यांनी फक्त एकच चालू ठेवलं की एकच विद्यार्थी म्हणजे एकच लेक्चरर 2-2 महिन्यानंतर बदली करायचे आणि तो लेक्चरर येऊन फक्त बेसिक शिकवायचा. त्यामुळे इथे शिक्षणाचा दर्जा काहीच नाहीये, हे सगळं बोगस आहे. तुम्ही पाहू शकता का इथे सिद्धार्थ लॉजिक नावाचे एक क्लासेस चालतात. इथे तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी गायडन्स दिलं जातं. अशा पद्धतीच्या एक क्लासेस इथे चालले जातात. हा जो क्लासेस चालवणारा सिद्धार्थ चंदेल म्हणून जो माणूस आहे, हा दिल्ली बेस्ड माणूस आहे. हा दिल्लीचा महाठग माणूस इथे येऊन सांगतो का मी GST ऑफिसर आहे आणि स्वतःच्या वर्दीवर त्याने बॅनर लावलाय. तिथे वर्दीचा बॅनर लावून त्याने सगळ्यांना फ्रॉड केलं. सगळ्या विद्यार्थ्यांसोबत त्याने फ्रॉड केलेला आहे. तिथे तुम्ही पाहू शकता लाखो रुपयांची इथे विद्यार्थ्यांचा फ्रॉड केलेला आहे. जेव्हा आम्ही त्याला विचारलं बाबा तू कोण आहेस, तर त्याने आम्हाला नावाशेवामध्ये मी कामाला असं सांगतोय आणि हा त्याचा डुप्लिकेट ID आम्हाला इथे दिलाय त्याने. म्हणजे असे बोगस अधिकारी इथे येतात आणि बोगस अधिकारी क्लासेस चालतात. आमच्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळतात, त्यांच्या बहुमूल्य अशा वेळेशी खेळतात, त्यांच्या पैशांशी खेळतात. अशा या दिल्ली बेस असणाऱ्या ठगांशी त्यांचा आम्ही पुरेपूर समाचार घेतला आणि त्यांना जो यथोचित सन्मान करायचा तो आम्ही केलाय आणि विद्यार्थ्यांचे जे अडकलेले पैसे ते देखील आम्ही त्यांना देण्यास भाग पाडलेले आहेत. याच्या पुढची कारवाई ह्या अशा ठगांना पोलिसांच्या हवाले आम्ही आता करणार आहोत. पैसे मिळू द्या, विद्यार्थ्यांचे पैसे मिळाले की ह्या ठगाला आम्ही घेऊन पोलीस स्टेशनला जमा करणार आहोत.